नमस्कार, आपण पाहतात यूथ लीडर न्यूज. मी दीपक चव्हाण. पाहूया आजची ठळक घडामोड. माझ्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात मी निवडणूक रिंगणात उतरलो आहे. आज सकाळपर्यंत भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांकडून माझी मनधरणी केली जात आहे. मात्र या सर्वांना मी स्पष्टपणे नकार दिला आहे. सांगली विधानसभा निवडणूक लढवण्याचा मी निश्चय केला असून आता कोणतीही माघार घेतली जाणार नाही असं स्पष्टपणे भाजपा नेत्यांना मी ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे सांगली विधानसभा निवडणुकीत मी अपक्ष म्हणून सर्वांसमोर येत आहे. त्यामुळे जनतेनं मला साथ द्यावी असे आवाहन अपक्ष उमेदवार शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी केले आहे. आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. तसेच मी माघार घेणार असल्याबाबतच्या अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये. आपण लढायचा निर्णय घेतला आहे, तो कायम आहे असेही शिवाजी डोंगरे यांनी यूथ लीडरशी बोलताना सांगितले. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही दबावाला मी झुकणार नाही. मी स्वाभिमानी सांगलीकरांचं नेतृत्व करण्यासाठी विधानसभा निवडणूक लढवत आहे. त्यामुळे माझे सर्व कार्यकर्ते आणि तमाम सांगलीकर यांना मी आवाहन करतो की आता लढायचं निश्चित झाले आहे. त्यामुळे आज सायंकाळी 5 वाजता तुम्हाला माझे निवडणूक चिन्ह मी जाहीर करेन. त्या निवडणूक चिन्हाप्रमाणे प्रचाराला लागा आणि 20 नोव्हेंबरला माझ्या निवडणूक चिन्हावर जास्तीत जास्त संख्येने मतदान करा. या सांगली विधानसभा मतदारसंघात पारंपरिक पक्षांना बाजूला सारून एका सर्वसामान्यांच्या नेतृत्वाला, आपल्या माणसाला तुम्ही विजय करा असे आवाहनही शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी यूथ लीडरशी बोलताना केले आहे.